रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. प्रवचन सांगता का नाही तुम्ही मग दिंडीत? हो अर्ध्या तासाचं प्रवचन म्हणजे काय माहितीये का? प्रभूचं वचन. प्रवचन याचा अर्थ काहीतरी सांगणं नाही, आपल्या सांगण्यात प्रभूच नाव आलं पाहिजे, प्रभूची वचनं तोंडी आली पाहिजे, तर ते प्रवचन. त्याचा फोन चालू आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. सगळं नाही, सगळं नाही बाळा. तेव्हा कधी पण असं घ्यायचं, सगळं असं असं पकडायचं असं. हा बस आता घे. गोविंद माधव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. माझं पहिलं प्रवचन एका अण्णा, माझं पहिलं प्रवचन दिंडीच्या पहिल्या अभंगात झालं. पण अण्णा, प्रवचनाचा सगळ्यात मुख्य गाभा काय माहितीये का? शांतपणे ऐकणे, प्रवचनाला बाधा न आणणे. म्हणजे एका बाजूला प्रवचन चालू आहे, दुसऱ्या बाजूला आपण आपल्या गप्पामध्ये मग्न व्हायचं. बरोबर. आपल्या सांगण्यात आपण हा तर थोडं शांत पाहिजे, मोठ्या बाटलीत भरून घ्यायला पाहिजे. हे बघ इथं मामी घ्या, माझ्याकडे पण आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. आम्ही आता अण्णासाहेबांच्या गाडीत आहे आणि आता सुद्धा छानपैकी चहापान वगैरे झाल्यामुळं इथं मांडीवर गादी आहे आणि माझी नामस्मरणाची वही आहे. ठाईचं वैसुनी करा एक चित्त. माझ्या अभंगातला, माझ्या प्रवचनाचा सगळ्यात पहिलं प्रवचन आणि पहिला अभंग, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पहिला अभंग ऐका आणि त्यानंतर मग मी त्याचं निवारण करतो. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून आणका असती साधन, वाहतची आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, आणि शहाणा तो धनी घेत असे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. मग पुढचं नाही, पुढचं टोल झाल्यावर नाही तर प्रवचनाला पण टोल लागेल ना. आयला